परिणाम तो पुष्कळ आहे. 2006 मध्ये बी अशीच परिस्थिती होती आणि आज बी अशीच परिस्थिती आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये SP साहेबांनी SP ऑफिसमध्ये मीटिंग घेतली होती की SP साहेब आणि महानगरपालिका मिळून सध्या हे सगळे आतमध्ये बसले म्हणून. ऑगस्ट महिन्यापासून जेव्हापासून तिथं यांनी महानगरपालिकेची जागा दिली आतमध्ये तेव्हापासून आम्ही आतमध्येच आहोत. आम्ही काही बाहेर व्यवसाय करत नाही. पण महानगरपालिकांनी याच्यावर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, तर हे सगळे लोक व्यवस्थित व्यवसाय करतील इथे. आणि सगळी लोक जर इथं आले तर व्यवस्थित व्यवसाय होतो. आणि महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर इथे लोक बसतील नाही. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही दिवसभर इथं बसतो आणि काही एखादे तास बसतात हे लोक अतिक्रमाला हाकलतात, त्यांना 1 तास बसतात आणि बाहेर जातात. आणखी गिरायकी कमी आहे इथे. पण आम्हाला आतमध्येच बसायचं. आम्ही कायद्याचं उल्लंघन करणारे व्यक्तिमत्व नाही आमचं, त्याच्यामुळे आम्ही इथेच व्यवसाय करू. महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर ते बाहेरचे लोक आतमध्ये येतील नाही. व्यवसाय नाही आहे ना हो, व्यवसाय एकदम कमी आहे. ते सगळे आले तर मग व्यवसाय होतो. ते सगळे बाहेर गेले की मग व्यवसाय कमी होते, म्हणजे नाही सारखा व्यवसाय होते असं समजा. पण आम्ही आतमध्येच व्यवसाय करणार आहे. महानगरपालिकेने जागा दिलेली आहे, आम्ही जागेचं उल्लंघन करणार नाही आणि कायद्याचं उल्लंघन करणार नाही.